आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शहा खोटं बोलतायत। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत शहांनी शब्द दिलेला उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं तेव्हा आक्षेप घेतला नाही, मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीमधून तुम्हाला निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर। लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी विधानसभेत निवडून यावं लागतं। राज्याचं मुख्यमंत्रीपद हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही। आदित्य ठाकरेंना सीएम करण्याच्या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। शहांना औरंगाबादचं नामांतर मवियाने केलं हे माहिती नाही, उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका। उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, उद्धव ठाकरेंकडून तुळजाभवानीची आरती। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। धाराशिवच्या कळंबमध्ये दुपारी 12 वाजता तर भूममध्ये दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सांगलीमध्ये शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम, कोल्हापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन। भाजप शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या 4 जागांवर चर्चा। सूत्रांची माहिती, सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। आमच्यात मतभेद नाही, 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू। जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार। 11 ते 12 तारखेपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार। बावनकुळेंची माहिती। शिंदेचे 40 आमदार, आमचे देखील 40 आमदार, आमचं महत्व तेवढंच, आम्हालाही त्यांच्या एवढ्या जागा द्या। छगन भुजबळांची मागणी। जागा वाटपाबाबत उद्या किंवा परवा शहांसोबत बैठक होऊ शकते। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होणार। सुनील तटकरेंची माहिती। आम्ही 115 असूनही आमच्यासोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, भाजपने त्यांचा सन्मान केला। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मी गोंदिया भंडाऱ्यातून लढावं ही लोकांची इच्छा, राष्ट्रवादीनं रामराम केल्याचं कोणी समजू नये। प्रफुल्ल पटेलांचा इशारा। प्रत्येकाला जागांवर दावा करण्याचा अधिकार, भंडारा गोंदियाच्या जागेवर दावा करण्यात काही चूक नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार। सूत्रांची माहिती, 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर मवियामध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। काँग्रेस, ठाकरे आणि पवार गटातच 15 जागांचा तिढा, मवियानं आधी तिढा सोडवावा, मग आम्ही बोलू। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या, आधी भाजपसोबत गेलेल्यांना धुतल्या तांदळासारखे असल्याचं सांगू नये। प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे गटाला टोला। आमच्यासोबत साखरपुडा, लग्न केलं आणि हनीमूनला पळून गेले। 18 खासदार, 55 आमदार निवडून आले आणि पवारांसोबत गेले। गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता, रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा। धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार लढणार, ठाकरे गटाकडून उमराजे निंबाळकरांना उमेदवारी। खासदार म्हणून तुमच्या घरातील सदस्याप्रमाणे राबलो, माझ्या विरोधात मोदींनी येऊन उभं राहावं। उमराजे निंबाळकरांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून 4 नावांची चर्चा, श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांचं नाव चर्चेत, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांची नावं चर्चेत। लोकसभेच्या उमेदवारांची यादी रावसाहेब दानवेंच्या खिशात, रावसाहेब दानवेंनी चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही। महाजन आता आमदार होतील की खासदार माहिती नाही, अमित शहा म्हणालेत गिरीश भाऊ दिल्ली चलो। जळगावमधल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। गुलाबरावांना मला केंद्रात पाठवायची घाई, गुलाबराव गेले 8-10 दिवस मला दिल्लीमध्ये जा म्हणतायत, म्हणजे त्यांचा मार्ग मोकळा। गिरीश महाजनांचं वक्तव्य। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर प्रतिभा धानोरकर यांचा दावा, प्रतिभा धानोरकर दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी। महाराष्ट्रामध्ये तुतारीचा प्रचंड गौरवा, भाजपच्या कार्यक्रमातही तुतारी वाजूनच स्वागत केलं जातं। लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटलांची टोलेबाजी। भाजप प्रवेशासाठी एकदा नव्हे तर 2दा निमंत्रण, समाजवादी पक्षाच्या अबू आझमींचा दावा। मवियाकडे लोकसभेसाठी 2 जागांची मागणी, जागा न मिळाल्यास मवियासोबत राहण्याबाबत विचार करू, अबू आझमींचा इशारा। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या राजकारणामध्ये सक्रिय, संगमनेर तालुका महिला युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी जयश्री थोरात। आगामी काळामध्ये पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवणार, बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री करायचं आहे, थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांचं विधान। खासदार सुप्रिया सुळेंची पुण्याच्या दौंड शहरातून पदयात्रा, पदयात्रेमध्ये नागरिकांचा मोठा सहभाग, सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार। पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल। राज ठाकरेंचं जोरदार स्वागत। आज राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासोबत काळा मंदिरामध्ये आरती करणार। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। लोणावळ्यामधल्या मेळाव्यातून शरद पवार यांचा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा। कार्यकर्त्यांनी मेळाव्याला जाऊ नये म्हणून शेळकेंनी दमदाटी केल्याचा पवार गटाचा आरोप। मी दमदाटी केली असा एकतरी माणूस 8 दिवसामध्ये दाखवा, नाहीतर खोटी माहिती मिळाली हे सांगा। सुनील शेळकेंचं शरद पवार गटाला आव्हान। आमच्या नेत्यावर टीका केली तर आम्ही सोडणार नाही असं सुनील शेळकेंनी मलाही दम दिला। मदन बाफना यांचा सुनील शेळकेंवर आरोप। तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या अर्जावर कोणाची सही, शरद पवार यांचा सुनील शेळकेंना सवाल। अजित पवारांनी मला उमेदवारी दिली, मतदारसंघासाठी मागेल तेवढा निधी दिला म्हणून अजितदादांसोबत मी चुकीचा असेल तर जनता निवडणुकीमध्ये सांगेल, सुनील शेळकेंचं वक्तव्य। शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल काही माहिती नाही, सुनील शेळकेंकडून याबद्दल माहिती घेईन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्य, आमदाराला धमकी दिल्यास पवारांचा स्तर खाली येईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। जयंत पाटील तर दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर त्याला जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार जबाबदार, सुनील शेळकेंचा आव्हाड आणि रोहित पवारांवर घणाघात। शेळके पक्षामध्ये येऊन 5 वर्ष पण झाली नाहीत, जयंत पाटील एकाच पक्षामध्ये 35 वर्ष आहेत। जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहतील, मेहबूब शेख यांचा शेळकेंना पलटवार। सुनील शेळकेंमध्ये अहंकार वाढल्यानं शरद पवारांवर टीका, रोहित पवारांची टीका तर सुनील शेळकेंसह 12 आमदार भाजपमध्ये जाणार, रोहित पवारांचा दावा। शरद पवारांनी तयारी केलेली नेत्यांची फळी कुचकामी ठरली, या वयामध्ये शरद पवारांना फिरावं लागतंय याचं वाईट वाटतं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा निशाणा। आम्ही आता सौर ऊर्जेवर चालणारे पॅनल टाकणार, येत्या काळामध्ये 8.5 लाख सौर ऊर्जेवर विद्युत प्रकल्प उभारणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला राज्य सरकारकडून परवानगी, भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीची 16 तारखेला मुंबईमध्ये सभा होणार। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ, निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं गिफ्ट, आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% आणणार। सरकारी भरतीच्या जाहिरातीमध्ये मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल, याचिकेवर उच्च न्यायालयामध्ये सकाळी 11 वाजता सुनावणी। भाईंदरमधल्या भाजपच्या आंदोलनाला अखेर यश, एमएमआरडीए ठेकेदार आणि अभियंत्यावर काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा, हॉटेलसमोर भिंत बांधून हॉटेलचं प्रवेशद्वार बंद केल्याचा आरोप। नांदेडमध्ये शरद पवार पक्षाच्या हरिहर भोसेकर यांच्या राजीनाम्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचा अहवाल तयार, नांदेड जिल्ह्यातून जिल्हाध्यक्षपदासाठी 20 जण इच्छुक। सांगली जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू। आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्या, तत्वांचं काटेकोर पालन करा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांचं प्रशिक्षण। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र ठाकरे गटाकडून आमदार आमशा पाडवी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याची मागणी। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून 29 ठिकाणी नाकाबंदी, 700 वाहनांची तपासणी, कारवाई करून 75,000 रुपयांचा दंड वसूल। सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहनांचं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण, पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये 20 वाहनांचा समावेश। जळगावातील 5 गावांमध्ये एकाच दिवशी मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांकडून विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका। यवतमाळच्या वणी तालुक्यामधल्या निंबाळा इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेतून रुद्राक्ष वनाचं भूमिपूजन, 15 हेक्टर क्षेत्रामध्ये साकारणाऱ्या रुद्राक्ष वनामध्ये 51 प्रजातींची प्रत्येकी 500 झाडं लावण्यात येणार। पुण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याला चोप, नोकरीचा आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण। अमरावतीच्या पांढरी खानमपूरमधून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोर्चाचा अद्यापही तोडगा नाही, 3 दिवस आयुक्त कार्यालयासमोर मुक्काम, पांढरी खानमपूर इथे प्रवेशद्वार लावण्यावरून 2 गट आमनेसामने। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधल्या सारण गटाराचं पाणी थेट नागरिकांच्या घरात, सामाजिक कार्यकर्ते गोविंद आढाव यांनी वारंवार तक्रार करून पालिकेचं दुर्लक्ष, संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या दारातच गटाराचं पाणी फेकलं। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना फुलवली 4,500 रुपयांच्या केळीची बाग, शिरपूरमधल्या केळीची आता इराणमध्ये निर्यात, केळीला 2,121 रुपये प्रति क्विंटल दरानं भाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने 21 महसूल मंडळांना दुष्काळ जाहीर, फक्त 8 मंडळांना दुष्काळ निधी मिळाला, उर्वरित 13 मंडळांना देखील दुष्काळ निधी देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक वाढल्यानं भाव घसरले, हरभऱ्याला 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल भाव, 3 ते 4 हजार रुपयांनी हरभऱ्याचे दर घसरले।
नंदुरबारच्या सातपुड्यामधल्या घाटाच्या रस्त्याची दयनीय अवस्था. तोरणमाळकडे जाणारा रस्ता खचल्यानं पर्यटकांचे हाल. रस्ता दुरुस्त करण्याची पर्यटकांची मागणी. महाशिवरात्रीच्या निमित्तानं येवला शहरामधल्या महामृत्युंजय मंदिरावर विद्युत रोषणाई. मंदिरातील मूर्तीच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक सजावट. विविध कार्यक्रमांचंही आयोजन.